फोन कुठे गेला माझा? काकू काय ग? मी फोन शोधतोय ना, माझा फोन सापडत नाहीये. तब्येत बरी आहे ना तुझी? हो बरी आहे. माझा फोन सापडत नाहीये ग. फोन कुठे असेल? कुठे ठेवला? मला वाटतं तू बाथरूम मध्ये घेऊन गेलास का? नाही, बाथरूम मध्ये मी काकू कधीच फोन घेऊन जात नाही. मी इथे अरे फोन गेला असेल, बघ तरी एकदा. बघून असेल. अरे हा काय इथेच आहे. उशी खाली होता. उशी खाली गेला? उशी खाली ठेवला होतास. कमाल आहे सध्या माझी. आई चाललंय आयुष्यात. बघ जरा स्वानंदीचा फोन वगैरे आला का? चौकशी करायला आला असेल ना कदाचित. तेवढी अपेक्षा नाही माझी त्यांच्याकडनं. तेही खरंच आहे म्हणा. काय अपेक्षा ठेवायची आपण? पण मी म्हणत नाही मुद्दाम केलं असेल तुम्ही, कदाचित नजर चुकीने पण झालं असेल असं. पण साधा एक कर्टसी कॉल केला पाहिजे ना. नाही पण मला एक कळत नाही की आपल्या होणाऱ्या नवऱ्याला त्रास देऊन काय मिळणार आहे. जाऊ दे काकू, मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाहीये. जे झालं ते झालं. यापुढे अशी चूक त्या करणार नाहीत अशी एक आशा बाळगूया. दुसरं आपल्या हातात काय आहे? पण काय माहितीये ना, तरी पण काळजी वाटते रे तुझी. म्हणजे आधीच तू मनाविरुद्ध लग्न करतोय, त्यात ह्या अशा मुलीशी तू आयुष्यभर लग्नाशिवाय राहिलास. मान्य आहे, म्हणजे मुलगी मिळालीच नाही तुला लग्न करण्यासारखी, आणि जी मिळाली ती ही भांडण करणारी अशी. चमत्कारिक आहे सगळं. मला तर भीतीच वाटते. अजूनही घरात आली नाहीये तर इतकं घडतंय. घरात आल्यावर काय काय तू विचार कर बाबा. काकू, विचार करण्यासारखं काही नाहीये. अधीराकडे मी बघते ना. पण अधीरासाठी या त्रासदायक मुलीशी लग्न करू नकोस तू. तुझ्या आयुष्याची वाट लागेल रे. अधीराला आपण काय करूया माहितीये? फॉरेनला पाठवून देऊया. काय करेल? फार फार तर 4-5 दिवस धिंगाणा घालेल. 6व्या दिवशी वटणीवर येईल. काय साखरपुड्याला काय केलं त्यांनी पाहिलंच तू काकू? समोर मुलांना ना शिस्त लावायची एक पद्धत असते. मूल रडलं की लगेच त्याला खेळणं दिलं असं नाही होत. आणि अधीराच्या बाबतीत नेमकं तू आणि आईने तेच केलं. लाडवून ठेवलं तुम्ही तिला. बरं तिचं जाऊ देत, स्वतःचा विचार कर. अरे किती डेंजरस आहे माहितीये का तुला? तुझ्या तब्येतीशी खेळ आहे हा. तू तुझा विचार कर ना. आता बघ, तिला इतकं सगळं माहिती होतं तरी पण तिने अशी चूक केली. नकळत का होईना पण केली ना. तो उद्या काय काय करेल घरात आल्यावर? मग काय करायचं? आणि मला तर अजिबात वाटत नाही की तुझ्यासारखी ती स्वच्छता पाळणारी असेल. बापरे, मला तर कल्पनाही करता येत नाही. समर, मी एक सांगू का तुला? हे लग्न तू मोड. काकू, असलं काहीही होणार नाही. हे लग्न होणार. काहीही झालं तरी सुद्धा होणार. अरे अधीरा. अधीरा, हाय. अगं ये ना, बस. ये. हाय रो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अधीरा. सॉरी हो, मी अशी अचानक न सांगता आले. हरकत नाही. थँक्यू. अधीरा, अगं दादांची तब्येत बरी आहे का? या ही इज ॲब्सोल्युटली फाईन नाव. काल थोडा वेळ त्याची तब्येत बरी नव्हती, बट नाव ही इज ओके.
बरं झालं बाई, देवाचेच उपकार झाले अगदी. तर रात्रभर जावई बापूंच्या काळजीनं आम्हाला झोपच नाही लागली अगं. ते काय आता साखरपुड्यानंतर पहिल्यांदा जावई बापूंना भेटायला गेलो आणि बघा आता आमच्या स्वानंदीकडनं अशी चूक झाली. म्हणजे कशी झाली काय तिला पण माहित नाही, पण झालं आता झालं बघा ना. नाही आई, इट्स ओके. आता सगळं नॉर्मल झालंय. यू डोंट वरी. ऍक्च्युली मी आता वेगळ्याच कामासाठी आलीये. रो, नंदुताई, आपल्या चौघांना प्री वेडिंग फोटोशूट करायचंय. अगं प्री वेडिंग तुला प्री वेडिंग फोटोशूट माहिती नाहीये? नाही माहितीये मला, पण ते मी आणि तू आणि पिंट्या दादा, ऑफकोर्स. तुम्ही दोघे आणि आम्ही दोघे. अधीरा, अगं म्हणजे तुला माहितीये ना मला नाही जमत हे फोटोज वगैरे काढायला. आणि मुळात मला नाही आवडत ग हे सगळं. पण मला आवडतं. हो पण दिवाळी आली आहे ना, पण त्याची तयारी करायला लागेल आपल्याला. सो व्हॉट? दिवाळीत काही लोक फोटो काढत नाहीत? सांगा ना तुम्ही. हो काढतात की, काढतात. आधी रे तू काही टेन्शन घेऊ नकोस, काढणार. लग्न जमलं की लग्नाच्या प्रिपरेशन साठी मुलं जे काही करतात ना ते सगळं करणार. रोहन करणार, स्वानंदी करणार. तुला आनंद मिळतोय ना, बस मग तुझ्या आनंदासाठी दोघंही करणार. येस. सो द प्लॅन इज नंदुताई आमच्या घरी आणि मी इथे असं शूट करायचंय. ओके? अँड द थीम विल बी दिवाळी थीम. म्हणजे एकदम नॅचरल दिवाळी सारखा फील येणार आहे. अगं पण अधीरा, हे बघा आई, प्यार एक बार होता है, शादी भी एक बार होती है और प्री वेडिंग फोटोशूट भी एक बार होता है. प्लीज 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 आई, रो प्लीज. ओके, पण पिंट्या दादाचं काय? हे बघ ते जर करणार असतील ना तरच मी करेन. रो, यार व्हॉट यार. पिंट्या दादा ऑफकोर्स करेल. व्हाय नॉट? पिंट्या दादा माझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. ओके? सो तो हे फोटोशूट नक्कीच करेल. ऑफकोर्स, व्हाय नॉट?